सच कहूँ तो बस नंबर। जी हाँ, नमस्कार। आज मैं आप सभी को एक ऐसे सफर पर लेके जा रहा हूँ जिसका शायद ही आपने विचार किया होगा। गोवा। कैसे लग रहा है नाम सुन के? कहने का मतलब है कि आपके नजरों के सामने निश्चित ही समंदर की किनार, चर्चेस की दीवार, क्रूज में उछलती शराब की फव्वार, शिमगोत्सव में लोगों के दिलों में करार, कार्निवोलस के सुरों का बहार, ड्रग्स का बवाल, ओल्ड गोवा और न्यू गोवा का अपना अलग ही प्रकार। पर क्या आपने कभी सोचा है ये सब तो कुछ ही सालों से चलता आ रहा है? उसके पहले जी हाँ, स्वागत है आप सभी का ऐसे व्लॉग में जहां आप उम्मीद भी नहीं कर पाओगे और विश्वास भी कि एक गोवा ऐसा भी है। तो मैं वहाँ पे कैसे गया, क्यों गया, ये सारी चीज़ें मैं डिस्क्रिप्शन में लिखूँगा, तो कृपा करके पढ़ लीजिए। अभी मैं आपको दिखाऊँगा बहुत सारी ऐसी चीज़ें जो देख के आपके होश ठिकाने पे नहीं रहेंगे और आपका जो मन है वो ऐसी यात्रा पे चला जाएगा जिसके बारे में आपने सोचा भी नहीं होगा। जहाँ आपको समझ आएगी गोवा की वो बातें जो आपको पता भी नहीं होगी। सच कहूँ तो मुझे भी पता नहीं थी गोवा में फोर्ट्स है, कुछ तो लुप्त हो गए हैं, कुछ अलुप्त है, कुछ बहुत ही बड़े ढंग से रखे गए हैं और किन किन की तो हमें पत्थर भी नसीब नहीं है, ऐसा ही कुछ है। और अगर बात कहूँ मंदिरों की तो जो वाइब्स, जो शांतता वहाँ पे मिली वो मुझे अभी तक तो कहीं नहीं मिली। पता नहीं क्यों, लेकिन बहुत ही मन को शांति मिली वहाँ पे। तो आप बने रहिए मेरे साथ इस अनुभव का, मेरे अनुभव का आप भी अनुभव लीजिए। तो शुरू करते हैं। कारण फक्त 2 जिल्हे, उत्तर गोवा, दक्षिण, त्याच्यामध्ये 12 तालुके आहेत आणि आता आपण जिथे सुरुवात करणार आहे तो पहिला तालुका येतो, त्याचं नाव आहे पेडणे। आता तसं म्हणाल तर आपल्याकडे पण पेडणे नावाचं गाव आहे। पेडणेकर नावाचे तुमचे मित्रमंडळी पण तुमच्या ओळखीचे असतील। तर हे जे पेडणे आहे, ह्या पेडण्यामध्ये आता तुम्ही मजा इथूनच सुरुवात करतो की पेडण्याला आपण पेडणे बोलतो, पण तुम्ही जर गुगलमध्ये तुम्ही काही सर्व्हिस चेक करायला गेला पेरनेम बोलतात, पेरनेम, ठीक आहे, त्याचं स्पेलिंग पेरनेम होतं, परंतु त्याचा उच्चार, मराठी उच्चार पेडणे। आता असं का झालं? अनेक आहेत। समजा फॉर एक्झाम्पल सांगतो, कुंकळी नावाचं गाव आहे, त्या कुंकळी गावाचं नाव तयार झालं कुंकली। साखळी गाव आहे, सांकुली। पंचीचं पूर्वीचं नाव होतं कोकणी भाषेमधलं पोंचे, पोंचे। तर पोंचेचं नंतरच्या काळात झालं पंची आणि आता तुम्ही बोलता पंचिम। अजून मजा सांगतो, आपल्याकडे जर कोकणात तुम्ही गेला, कोकणी भाषेमध्ये जर मोठा असतो त्याला वडले बोलतात, वडले। त्यामुळे गोव्यामध्ये जी ओल्ड गोवा आहे त्या ओल्ड गोव्यामधले 2 भाग आहेत, एकाला वडले गोवा बोलतात म्हणजे ओल्ड गोवा, जुना गोवा, मोठा गोवा, आणि दुसरा जो आहे तो नवीन गोवा। नवीन म्हणजे कुठला? तर पंचीचा गोवा। अशा पद्धतीने ही नावं बदलत गेली आणि ही नावं बदलताना तिथल्या भौगोलिक रचनेला विशेष महत्त्व। मित्रांनो, खरं सांगायला गेलं तर आपल्याला ह्या गोष्टी लगेच लक्षात येतात। नद्यांची तुम्ही रचना समजून घ्या। उत्तरेला पहिली नदी वाहते तेरेखोल नदी, त्याच्या खालून अजून एक महत्त्वाची नदी वाहते शापोरा नदी, तिला चापोरा सुद्धा बोलतात। बरेच यूट्यूब जे काही युनिव्हर्सिटीमधून आलेली मंडळी असतात तर त्याला चापोरा आणखी बोलतात, चपोरा बोलतात। प्रोनाऊन्सिएशनमध्ये फार धमाल आहे, उच्चार त्याचा शापोरा। याचं कारण ॲक्च्युली त्या नदीचं जुनं नाव आहे कायसुळ नदी। कायसुळ गाव होतं आणि त्या गावावरून इथे गावानुसार नदीची नावं बदलतात, आपल्याकडे पण बदलतात। ज्या भागातून नदी वाहते तिचं नाव तिला येतं। जर ती नदी समजा आता फॉर एक्झाम्पल हळणमधून वाहत असेल तर तिला हळणची नदी बोलते। डिचोलीमधून वाहते, डिचोली हे नाव पण सांगतो तुम्हाला। बिचोली ज्याला तुम्ही बोलताय ना त्याला पूर्वी मराठी नाव होतं डिचोली।
तर ते डिचोली नदी वाहते, तर डिचोली नदी झाली. म्हापसा नदी, कारण म्हापसा गावातून वाहते म्हणून म्हापसा नदी. अशी गावाची नावं असणारी नदी आहे, पण तिचं खरं नाव जे आहे ते शापोरा. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर 2 जलवाहिन्या आहेत की ज्या जीवनदायिनी आहेत. एकीचं नाव आहे मांडवी आणि दुसरीचं नाव आहे अघनाशिनी. आता अघनाशिनी म्हणजेच तिचं आत्ताचं नाव जुवारी. त्यामुळे गोव्यामधल्या जर तुम्हाला 2 नद्या कोणाला कोणी विचारल्या तर तुम्हाला ह्या 2 नद्या तरी सांगता आल्या पाहिजेत, मांडवी आणि जुवारी. आणि ह्या नद्या साध्या नद्या नाही आहेत. याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्याकडे कसं असतं, समजा गोदावरी नदीचं तुम्ही जलप्रणाली बघा किंवा गोदावरी नदीचं खोरं बघा, कृष्णेचं बघा, कोणाचंही एखाद्या कुठल्याही नदीला तुम्ही घ्या, वैनगंगा, पैनगंगा असेल, तापी असेल, कुठलीही नदी घ्या, खाली पंचगंगा आहे कोल्हापूरला तुम्ही जर गेला तर त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जशी एका नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात, तसं इथे सुद्धा आपल्या मांडवीला किंवा जुवारीला अनेक नद्या येऊन मिळतात. पण त्याचबरोबर त्या नद्या आल्यानंतर येताना या बाजूला, एका बाजूला पूर्वेच्या साईडला सह्याद्रीच्या अजस्त्र रांग आहे आणि दुसऱ्या बाजूला लगेच सिंधू सागर आहे. त्यामुळे उतारावून येताना ह्या नद्या अतिशय वेगाने फास्ट येतात, पण जशा त्या सपाट मैदानी प्रदेशात आल्यानंतर त्या अगदी स्लो होतात. त्या इतक्या स्लो होतात की समुद्राचं पाणी भरतीच्या वेळेला नदीच्या पात्रात येतं आणि त्याचं बॅकवॉटर तयार होतं, त्याचं ब्रॅकिश वॉटर तयार होतं, खारं आणि गोडं पाणी. आणि त्याच्यामुळे मांडवीला तुम्ही आश्चर्य कराल, तुम्हाला तिवराची झाडं दिसतात, मँग्रुव्ज दिसतात. नदीला मँग्रुव्ज नसतात, खाडीला मँग्रुव्ज असतात. तुम्ही कधी वाशीची खाडी बघितली असेल, ठाण्याची खाडी बघितली असेल, तिथे मँग्रुव्ज असतात. तसे इथे तिवराची झाडं नदीला आहेत, जुवारीला पण आहेत आणि मांडवीला पण आहेत. अशा पद्धतीचे ह्या नद्या आहेत आणि त्यांची असं जाळं तयार झालं, फाटे फुटले. त्या फाट्यांमुळे इथे छोटी 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 बेटं तयार झाली. या बेटांना कोकणी भाषेमध्ये जुवे बोलतात, जुवे. त्या जुव्यावरून नावं आली. आपल्याकडे पण बोलतात. तुम्ही जर सिंधुदुर्गामध्ये बघितलं, असे छोटे छोटे जुवे आहेत. असे जुवे इथे आपल्याला बघायला मिळतात. जुवे, कुंभार जुवे, जुवे, अशी वेगवेगळी नावाची छोटी छोटी बेट आहेत. आणि त्या बेटांवरती अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी जीवनमान आत्ताही आपल्याला बघायला मिळतं. कोकणी जीवन, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी बरोबर राहणारी, इकॉलॉजी बरोबर राहणारी एक अतिशय सस्टेनेबल लाईफस्टाईल बोलतो. खूप सुंदर आहे. आणि ह्या बेटांना जोडण्यासाठी नदीमध्ये फार प्राचीन काळापासून इथे देवाणघेवाण म्हणजे जलप्रणाली चालू असायची. आपल्याकडे नदीमधून प्रवास फार कमी होतो, लिमिटेड असतो, ऐलं तीरावरून पहिलं तीरावर जाण्यावरच. इथे तसं नाही. इथे नदी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. त्याच्यामुळे नदीशिवाय त्यांचं होतच नाही. आता सुद्धा तुम्ही जर बघितलं, आपल्यापेक्षा जास्त इथे फेरी बोट्स आहेत. त्या फेरी बोट्समध्ये तुम्ही तुमची स्कूटर टाकायची, तुमची कार टाकायची, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. फ्री आहे, काही ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही ठिकाणी 5-10 रुपये असा एकदम नॉमिनल चार्जेस घेतात. पण एकदम इतकं छान आहे ते की त्याच्यामुळे आपल्याला कळतं की पाण्याशी ही माणसं किती जोडलेली आहेत. तर असा हा सगळा भूगोलाचा भाग आहे. इथे जसं नद्यांचं सांगितलं, खालच्या बाजूला दक्षिणेचं सांगायला गेलं तर एक महत्त्वाची नदी आहे साळ नदी. अजून एक नदी आहे, तिचं नाव आहे तळपण नदी. आणि शेवटला लास्ट म्हणजे जिथे गोवा संपतो, कोळे गावाच्या इथे, त्या ठिकाणी एक नदी आहे, तिचं नाव आहे गालजीबा. अशा त्या नद्या आहेत. या नद्यांच्या बरोबरच या ठिकाणी इथे मस्तपैकी अशी उत्तुंग डोंगर रांग आहे, जी सह्याद्रीची डोंगर रांग असते तशी. त्या डोंगर रांगेमध्ये 2 महत्त्वाचे पर्वत आहेत. बाकीचे सगळे आहेत, पण 2 महत्त्वाचे पर्वत आहेत. जसं आपल्याकडे कळसुबाई आहे की नाही, तसे इथे सुद्धा असा उंच जो शिखराचा भाग आहे, तो मुळात तो गड आहे. त्या गडाचं नाव आहे सोसगड. त्याला सोसागड सुद्धा बोलतात, सोसगड सुद्धा बोलतात, कारण कोकणी भाषेमध्ये थोडासा नासिका उच्चार जास्त असतो आणि मराठीमध्ये जर तुम्ही म्हणाल तर त्याचा उच्चार सोसगड असा होतो. त्याचबरोबर 2 महत्त्वाचे जे डोंगर मी म्हणालो, त्याच्यातलं एकाचं नाव आहे चंद्रनाथ आणि दुसऱ्याचं नाव आहे सिद्धनाथ. आता तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, ही दोन्ही महादेवाची नावं आहेत. म्हणजे पुरातन काळापासून गोमंतक भूमीमध्ये तुम्हाला महादेवाची अनेक अशी, शंभूदेवाची अनेक अशी अतिशय जागृत देवस्थानं मिळतात. आणि ही सगळी देवस्थानं बघणं हा खरोखर एक काय म्हणतात त्याला, एक दुर्मिळ योग असतो. कारण काय झालेलं आहे, गोवा इज इक्वल टू बीच, गोवा इज इक्वल टू चर्चेस,
बट वी कॅनॉट बिलीव्ह की गोव्यामध्ये सुद्धा इतकी सुंदर अशी मंदिरं आहेत. गोव्यातली मंदिरं ही नागर संस्कृतीची मंदिरं आहेत, ओके, द्रविड संस्कृतीची मंदिरं आहेत. याच्यावर अभ्यासकाने अनेक गोष्टी सांगितल्या. साध्या भाषेत तुम्हाला सांगू का, मला असं वाटतं की ती गोमांतक शैलीतली. तुम्ही एकदा त्या मंदिराला बघितलं. मी 2000 साली पहिल्या वेळेला शांतादुर्गा, म्हाळसा, मंगेशी, नागेशी, रामनाथी, महालक्ष्मी ही मंदिरं केली. ज्या ज्या वेळेला मी गोव्याला गेलो गेल्या 24 वर्षात, एक तरी मंदिर मी बघितल्याशिवाय माघारी येतो. कारण काय माहिती आहे का, मी फार भाविक आहे, फार श्रद्धाळू आहे असं बिलकुल नाही. पण ती मंदिरच एवढी सुंदर आहेत, एवढी प्रसन्न आहेत, एवढी निर्मळ आहेत की ती बघितलं आपण त्याच्या प्रेमात पडतो. आणि खरं सुचिरभूतपणा, खरं मनाला मिळणारी शांती आपल्याला त्या मंदिरात जाणार. म्हणून एकदा तरी एक तरी मंदिर बघा. सगळी नाही जमत, हरकत नाही, एक तरी बघा. ही मंदिरं तिथे आहेत. अनादी काळापासून चालत आलेली सगळ्या संस्कृत्यांचा तिथे एक असा सुंदर मिलाप झाला. म्हणजे उदाहरणार्थ सनातन काळापासून चालत आलेली वैदिक संस्कृती आहे, त्याच्यामध्ये अनेक मंदिरांचा मी उल्लेख केला. ताम्रपटातून ते उल्लेख आलेले आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे अगदी डायरेक्टली मी उडी मारतो 13व्या-14व्या शतकामध्ये बहमणी आक्रमणं झाली. अल्लाउद्दीन खिलजी, मलिक काफूर यांनी गोवा फोडला, अक्षरशः चांदर लुटलं, अगदी बर्बाद करून टाकलं, गोपक पट्टनची वाट लावली आणि कदंब साम्राज्य लयास गेलं. ज्या वेळेला कदंब साम्राज्य लयास गेलं त्याच्यानंतर बहमणी सत्ता आली. ती बहमणी सत्ता जवळजवळ या ठिकाणी 7 वर्ष. त्याच्यानंतर पुन्हा एक हिंदू राजा विजयनगरचं साम्राज्य घेऊन उभा राहिला आणि त्याने ह्या गोव्याला त्या पारतंत्र्यातून किंवा यवनी जाचातून त्याला मुक्त केलं. ते झाल्यानंतर परत ते काही वर्ष ती त्या विजयनगरच्या साम्राज्याच्या खाली गोवा होता. नंतरच्या काळामध्ये पोर्तुगीजांचे पांढरे पाय 1510ला फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या गोमंतक भूमीला लागले. अफान्सो द अल्बुकर्क हा गोव्याचा विसरई म्हणजे व्हॉइसरॉय हा प्रथम 1510 मध्ये आपल्या जहाजांचा ताफा घेऊन गोवा बेटात आला. बेट याचा अर्थ समजून घ्या. आत्ता जसा गोवा बघताय तसा गोवा नाहीये. गोवा कसा होता, छोट्या छोट्या बेटांचं मी मगाशी म्हणालो, तर त्याच्यातलं एक महत्त्वाचं बेट होतं की जे त्या काळातलं जागतिक बंदर होतं ते म्हणजे गोवा बेट, ज्याला आज तुम्ही ओल्ड गोवा असं म्हणता. ऍक्च्युली तो आता आतमध्ये गेला. गोवा बेट, ते गोवा बेट जिंकून घेतलं. आदिलशाहीच्या ताब्यात ते होतं त्यावेळेला, कारण बहमणीचे तुकडे झाले. बहमणीचे तुकडे झाल्यानंतर त्याच्यामधून आदिलशाहीच्या ताब्यामध्ये गोवा आला. ते जिंकून घेतलं त्यांनी आणि जिंकून घेतल्यानंतर त्याच्यावरती गोव्यावरती आपला वचक बसवायला सुरुवात केली. कालांतराने अनेक लढाया आदिलशहाबरोबर पोर्तुगीजांच्या झाल्या आणि त्यांनी 3 भाग पहिले जिंकले. एक म्हणजे बारदेस. आता मजा सांगतो तुम्हाला. 12 देशांचा समूह बारदेश. दुसरा साष्टी, 60 गावांचा समूह. मग आता तुम्हीच सांगा, अजून एक तालुका आहे त्याचं नाव आहे सत्तरी, सातारा. सोपं आहे. मजा सांगतो, जी पणजी ज्या तालुक्यामध्ये आहे, ज्या भागात आहे, त्याचं नाव आहे तिसवाडी. लक्षात आलं? बोला ना, बोललं तर मला पण कळेल की बाबा तुम्हाला काहीतरी कळतंय, नाही तर मी एकटाच बडबडतोय. एवढं सोपं आहे. त्याच्यामुळे पहिल्या सुरुवातीला ह्यांनी काय जिंकलं, गोवा बेट जिंकलं. त्याच्यानंतर ह्यांनी छानपैकी बारदेश जिंकला आणि मग खाली साष्टी जिंकलं. 3च तालुके यांच्या ताब्यात होते. आपल्याला काय वाटतं, गोवा म्हणजे पोर्तुगीजांचा गोवा? बिलकुल नाही, बिलकुल नाही. कारण गोव्यामध्ये पोर्तुगीजांची सत्ता अतिशय सीमित होती. इतिहास वाचला आपण, काही गोष्टी स्वतःहून बघितल्या, पडताळून पाहिल्या की लक्षात येतं की गोवा इज इक्वल टू पोर्तुगीज नाहीच आहे. हे झालेलं नाहीये, हे फार नंतरच्या काळातलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यामध्ये आजच्या घडीतले आता जेवढे 12 तालुके मी मगाशी म्हणालो ना, त्याच्यातले 8 तालुके जिंकले होते. अवघे 4च तालुके पोर्तुगीजांकडे होते. मग तुम्ही कसं गोवा पोर्तुगीजांचं म्हणाल? म्हणजे मेजॉरिटी मायनॉरिटी काहीतरी विषय असेल की नाही? 8 तालुके महाराजांकडे होते. संभाजी राजांच्या ताब्यात अगदी अंकोल्यापर्यंतचा प्रदेश होता, ज्याला तुम्ही आता उत्तर कारवार आणि उत्तर कर्नाटकाचा भाग म्हणता.
शाहू महाराजांच्या काळात, राजाराम महाराजांच्या काळात, नंतर पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात, ह्या सगळ्या कालखंडामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत मराठी साम्राज्य अगदी मध्यान्हीला अगदी उभरतं होतं, तोपर्यंत वाढतं होतं, तोपर्यंत गोव्यावरती मराठ्यांचं वर्चस्व होतं. बरं, दुसरी गोष्ट सांगतो, हे तर आपण स्वराज्याबद्दल बोलतो. इथले जे स्थानिक देसाई आहेत, आपल्याकडे कसं पाटील, कुलकर्णी, देशमुख, हे गाव चालवण्यासाठी जी काही प्रशासकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं अतिशय अविभाज्य असं ते भाग होतं, तुम्हालाही माहिती. तसं इथे गोव्यामध्ये देसाई असतात. देसाई आणि त्या देसाईंच्या वरचे असतो त्याला बोलतात सरदेसाई. तर ही जी देसाई मंडळी आहेत ही सगळी स्थानिक आहेत. म्हणजे आता उदाहरण तुम्हाला सांगायचं, एकाचं नाव आहे केशव नाईक, दुलबा नाईक, तुमच्या लक्षात येतं. शेणवी नावाची मंडळी इथे जास्त. आता ते सेनॉय बोलतं स्वतःला, पण त्यांचं मुळात पहिलं नाव शेणवी. तर अशा पद्धतीने इथे हे सगळे देसाई मंडळी होते. नाईक वगैरे असे स्वरूपाचे असणारे सावंत आहेत. ओके, सावंतांचं उदाहरण म्हणून सांगतो, 70ला सावंतांची फार पूर्वीपासूनची सत्ता होती. सावंतांबरोबर राण्यांची सत्ता होती. राणे 70चे राणे म्हणून ते फेमस होते. आणि तुम्ही नाव ऐकलं असेल प्रतापसिंह राणे, जे बरीच वर्ष मुख्यमंत्री होते. आता विश्वजित राणे त्यांचे ते उपमुख्यमंत्री आहेत. आणि बरीच वर्ष राण्यांची सत्ता ह्या पूर्ण सत्तरीवरती किंवा साखळी भागावर होती. हा सगळा भाग स्थानिक लोकांनी त्या देसाईने आपल्या ताब्यात ठेवला. ते देसाई नंतर कोणाचे तरी अगदी बदलदार म्हणून काम करत होते, पण मुळात हा भाग आपला होता, हे मला सांगा. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त गोव्यावरती जर राज्य कोणी केलं असेल तर ते सावंतांनी. सावंतांनी उत्तरेकडचा गोवा शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे जोपर्यंत कोल्हापूरचे छत्रपती आणि सावंतवाडीकर यांच्या जोपर्यंत वाद नाही झाले, भांडणं नाही झाली, तोपर्यंत सावंतांकडे पेडणे होता, मणेरी. तुम्ही आत्ता जिथे आहात त्या भागाला पूर्वीचं नाव होतं मणेरी, आता तुम्ही त्याला बांधा बांधा. मणेरी होता, त्याच्यानंतर सत्तरी होता, साखळी होता, डिचोली होता म्हणजे बिचोलीम होता. हा उत्तरेकडचा सगळा भाग जो आहे, फोंडा होता, हा सगळा भाग जो आहे तो सावंतवाडीकरांकडे. म्हणून मी मागाच्या परत मुद्द्यावर येतो. मग तुम्ही पोर्तुगीजांचा गोवा कसं म्हणू शकता? ते शेवटचं चित्र आहे. शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला सावंतवाडीकरांची ताकद संपत गेली, कोल्हापूरकरांची ताकद सीमित झाली, मराठी साम्राज्य लयास गेलं, इंग्रजांची सत्ता आली, त्याच्यानंतरच्या काळामध्ये उरलेला प्रदेश ह्या पोर्तुगीजांनी जिंकला. त्याला नवी कबीजाती असं बोलतात. एक होती जुनी कबीजाती आणि नंतरची जिंकली ती नवी कबीजाती, म्हणजे यू कॅन से ॲज अ न्यू कॉन्कर, नवीन जिंकलेला भाग. आणि अशा पद्धतीने मग तो गोवा, आत्ता ज्याला सीमारेषा तुम्हाला दिसत आहेत, तो सीमारेषेचा भाग तो तयार झाला अगदी 20व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा 19व्या शतकाच्या शेवटाला. 100-1 वर्षाचाच काळ. त्यामुळे आपली काही पाळमुळे इथे सापडत आहेत का, ती आता आपण शोधायची. आलं लक्षात? अशी ही मजेशीर आणि मला असं वाटतं की सगळी नवीन माहिती आहे, थोडीशी वेगळी माहिती आहे. आता प्रश्न उत्तराचा मुद्दा घेऊया. तुम्हाला ह्या भूगोलाच्या बाबतीमध्ये किंवा इतिहासाच्या बाबतीमध्ये, खास करून इतिहासात खूप खोलात नका जाऊ, कारण काय होईल माहिती आहे का, मग आपला विषय दुसरीकडे भरकटेल. याच्या अनुषंगाने काय विचारायचं असेल तर विचारा. बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, बघितल्यावरती आपण प्रश्न घेऊया. पण इतिहास खूप छान आहे इथला, भूगोल खूप छान आहे, मला आवडेल. पहिलाच किल्ला खूप सुंदर आहे, तो आवडेल तुम्हाला. आणि मग तिथे अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. त्याच्यामध्ये आपल्याला दुर्गस्थापत्य पोर्तुगीजांचं समजून घ्यायचं, ते पण आपण बघू. आणि इथली बायोडायव्हर्सिटी आहे ना, ती पण मी तुम्हाला सांगतो. पोर्तुगीजांनी सगळंच वाईट केलं असं नाही. पोर्तुगीज धर्मांध होते, पोर्तुगीज अगदी ज्याला आपण म्हणूया ना कर्मठ होते, कॅथलिक होते. कॅथलिक आणि प्रोटेस्टंट तुम्हाला माहिती असेल, पण काही नावं आता मी नवीन सांगतो. जेज्युइट्स असतात, त्यांना डॉमिनिक असतात. म्हणजे जसं एखाद्या धर्मामध्ये विविध पंथ असतात, तशा स्वरूपामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा अनेक पंथ आहेत, ऑगस्टियन्स असतात. तर अशा पद्धती तुम्ही ज्या एखाद्या संताला मानता आणि त्याच्या जे काही त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, जसं आपल्याकडे वारकरी संप्रदाय आहे,
त्या पद्धतीने तिथे सुद्धा ते आहे. तर पोर्तुगीज पहिल्यापासून अगदी कर्मठ होते, धार्मिक होते, कट्टर होते. एवढं सगळं असताना पोर्तुगीजांनी काही नवीन गोष्टी गोव्यामध्ये आणल्या. ती गोष्ट सुद्धा तुम्हाला इथे अलोळणा किल्ल्याबरोबर आहे, ती दाखवतो. पोर्तुगीजांकडे लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने विचार केला तर मुळात पोर्तुगाल हा देशच मुळात गरीब देश आहे, कंगाल देश आहे. तुम्ही जे समज आपल्याला काय वाटतं दरवेळेला की भारतावर राज्य करणारे म्हणजे ते ग्रेट आणि आपण गुलाम म्हणजे जरा थोडं खालच्या दर्जाचे. असं बिलकुल नाही आहे. त्यावेळेला प्रॉब्लेम आपला असा होता की आपण विभागलेलो होतो. आपल्याकडे अनेक छोटी आता कर्नाटकात तुम्ही आला तर अनेक नायक राज्य होते. त्याच्या पुढे आपण आलो तर अनेक वतनदार होते. म्हणजे नाव मुघलांचं परंतु इथे राज्य चालायचं छोट्या वतनदारांचं. नाव आदिलशहाचं पण राज्य चालायचं छोट्या वतनदारांचं असं होतं. आणि त्याच्यामुळे काय आहे की पोर्तुगालमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पोर्तुगाल हा खरंच गरीब देश होता. काही त्या देशात मिळत नव्हतं म्हणून ते बाहेर पडायचे. त्यातून मग वास्को द गामा आपल्याला इतिहासात सापडला, त्याला भारत सापडला. बरोबर आहे. हे ऐकून आपल्याला नंतर लक्षात यायला लागलं की भारत अगोदर नव्हताच, त्याला सापडला म्हणजे त्यावेळेला भारताचा जन्म झाला. तर मुळात असं काही नाही आहे. हे सापडला वगैरे हे इंग्रजांनी आणि हे त्या एज्युकेशन सिस्टीमने, आता मी त्याच्यात जरी असलो तरी मुद्दा म्हणून सांगतो काय चूक आहे त्या एज्युकेशन सिस्टीमने तुम्हाला असं भरवलंय की भारत सापडला, भारताचा शोध लागला. भारताचा शोध वगैरे काही नाही, भारत अनादी काळापासूनचा आहे. आणि पोर्तुगीजांना तिथे येण्याचा मार्ग सापडला आणि तो मार्ग पण कसा सापडला त्याची पण फार गमतीशीर गोष्टी आहे, त्याही सांगतो तुम्हाला. मग ते इथे आले. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला एखाद्या किल्ल्यामध्ये येतो त्यावेळेला केवळ किल्ल्याचा इतिहास समजून घेऊन चालत नाही, भागत नाही, तर त्याच्याबरोबर आपल्याला किल्ल्याचा भूगोल समजला पाहिजे. आता पहिला प्रश्न पडला पाहिजे आपल्याला की हा कोट इथेच का बांधला, कोणी बांधला, कधी बांधला, हे प्रश्न पटापट पुढे येतात. किल्ल्यांना आज तुम्ही जेव्हा भेटी देता त्यावेळेला त्या किल्ल्याचं स्वरूप कसं असेल हे आपण एक कल्पना करतो की त्या काळातला आपला रायगड कसा असेल, त्या काळातला राजगड कसा असेल, प्रतापगड कसा असेल. आणि अनफॉर्च्युनेटली त्या काळातले आपल्याला संदर्भ मिळत नाही.